मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मोदी जी आखिर नाम में क्या रखा है. विल्यम शेक्सपियरचं हे वाक्य अगदी इतिहास प्रसिद्ध आहे की शेवटी नावामध्ये काय असतं. आणि हा विषय प्रकर्षाने मी आज घेतला आहे त्याचं कारणही तसंच आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही घोषणा केल्या किंवा संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू झालेलं आहे आणि त्या निमित्तानं काही प्रस्ताव मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये इथून पुढे पीएमओ ऑफिस, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसला सेवा तीर्थ असं त्याचं नाव बदलावं असा प्रस्ताव आहे. आणि सेवा तीर्थ म्हणजे लोकांना ह्या जनतेचा मी सेवक आहे. अर्थात मोदीजींनी अगदी पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की मी प्रधान सेवक, ते स्वतःलाच सेवक म्हणून घेतात. ते कधीही प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान वगैरे म्हणून घेत नाही, ते प्रधान सेवकच म्हणवतात. आणि ज्याचा अर्थात इतरांना त्रास होणं स्वाभाविक आहे, परंतु ते स्वतः त्या ग्लॅमरच्या वगैरे माग स्वतः नाही आहेत. तसंच संसद भवनाचं नाव कर्तव्य भवन. ज्या संसद भवनामध्ये वेगवेगळे कायदे, लोकहिताचे कायदे बनवण्याचं काम जिथे होतं किंवा संपूर्ण देशाचा, भारताचा गाडा हाकण्याचं काम ज्या ठिकाणावरून होतं त्याचं नाव कर्तव्य भवन. आणि राज्यपाल जे राहतात आपल्या प्रत्येक राज्यांमध्ये त्यांच्या राजभवनाचं नाव हे लोकभवन करण्याचा प्रस्ताव आहे. विषय अतिशय चांगला आहे, विषय अगदी आत्म्याला भिडणारा आहे. अर्थात मोदीजींनी जी जी कामं केलेली आहेत ती खरोखर प्रत्येक भारतीयाच्या आत्म्याला स्पर्श करणारी कामं केलेली आहेत, याच्यात निसंशय. देश ज्या वेगानं प्रगतीपथावर नेण्याचं काम करतायत या सगळ्या गोष्टी अतिशय भव्य दिव्यच आहेत. इव्हन राष्ट्रकुल स्पर्धा 2030 ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतामध्ये होतीये, त्याची नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. किंवा त्याच्यामुळे 2036 चे ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा भारत भरवू शकेल इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे. असो, एका बाजूनं देश प्रगतीपथावर वाटचाल करतोय, परंतु एक सामान्य माणूस म्हणून आम्हाला जी वागणूक मिळते ती लोकभवन, राजभवनाचं नाव लोकभवन केल्यामुळं आम्हाला असं थोडंच आहे की आम्हाला तिथे मन मोकळेपणानं जाता येईल. आम्हाला भले राज्यपालांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाहीये, परंतु आम्हाला त्या कंपाऊंडच्या आतमध्ये तरी जाऊ देतात का, त्याची काही व्यवस्था करणार आहात का. आम्हाला बघण्यासाठी एक उत्सुकता म्हणून मुंबईला गेलेला माणूस, बाबा आपले राज्यपाल कुठे राहतात, मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान कुठे आहे, तिथे तुमचे स्टेनगनधारी, बंदूकधारी सगळी लोक बसलेली असतात. अर्थात ज्या काही कारवाया देशभर होत असतात समाजकंटकांकडून, त्यासाठी या व्यक्तींची सुरक्षितता महत्वाची आहेच, परंतु त्याचं आपल्याकडं इतकं प्रदर्शन आणि व्हीआयपी प्रदर्शन करण्याची पद्धत आहे की ज्याचा त्या बंदोबस्ताचा अक्षरशः अंगावर काटा येतो. म्हणजे भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ आहे. त्यामुळे लोकभवन केल्यामुळे आम्हाला तिथेच प्रवेश मिळणार आहे की नाही हा प्रश्नच आहे. नंतर मंत्र्यांचं जे ऑफिस आहे, पीएम ऑफिस ज्याला आपण आतापर्यंत म्हणायचं, त्याचं नाव सेवा तीर्थ. एक मोदीजींची भावना जी आहे ती अगदी भक्तिभावानं ते म्हणजे जनतेचा सेवक म्हणवतात. जनतेच्या त्याप्रमाणे त्यांचं बऱ्याच ठिकाणी बघा आपण त्यांनी काशीमध्ये, बनारसमध्ये त्या जी नदी स्वच्छता किंवा जी मलमूत्र विसर्जनाचं जे हे असतं, सफाई जी असते, त्या सफाई कामगारांचे सुद्धा पाय धुवून स्वतःच्या मांडीवर पाय ठेवून त्यांचे पाय पुसलेले आहेत. त्यामुळं मोदीजी हा निसंशय अफाट माणूस आहे. अफाट म्हणजे तुम्हाला हॅट्स ऑफ. तुमची तुलना, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, माझ्यासारखे असे कोट्यावधी लोक. मग ते बाकीचे म्हणणारे, बडबडणारे, कोणी अंधभक्त म्हणतील किंवा काही म्हणतील, आम्हाला त्याचा काही फारसा फरक पडत नाहीये, परंतु आपल्या कार्याला शतशः नमन. पण मोदीजी या निमित्तानं मला असं सांगायचंय की अहो, हे जर तुम्ही स्वतःला प्रधान सेवक म्हणवता, आमचा तहसीलदार जागेवरून हलत नाही. पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही एका सामाजिक कामासाठी गेलो होतो. आमच्या
देवस्थानची जमीन जी आहे ती काही समाजकंटकांनी स्वतःकडे घेण्याचा त्याचा डाव आणि असा काहीतरी तो उद्योग चालू होता. तर त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेलो. तहसीलदारांच्या दरवाजावर बंदोबस्त, त्यांच्या पीएनं सांगितल्यानंतरच आपण आतमध्ये जायचं. आणि तहसीलदार, आम्ही 40-50 लोक त्या देवस्थानचं काम बघणारे आम्ही गेलो. तर तहसीलदार जागेवरून हालत सुद्धा नाही. किंबहुना आपण कोणी ज्येष्ठ माणूस आपल्यासारख्याला की आपण असं तरी करतो ना, किंवा पेशंट जरी माझ्याकडे आले तरी केबिन मध्ये मी असा तरी होतो. अगदीच असं काय रिलॅक्स एकदम असा असा बसत नाही मी केबिन मध्ये कधीच. समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव व्यक्त करणे, अतिथी देवो भव, ही आपली परंपरा आहे. मग ह्या तहसीलदार, तलाठी, प्रांत या लोकांना थोड्या सूचना पाठवा ना. सर्वसामान्य नागरिक, तुम्ही सेवा तीर्थ म्हणवताय प्रधानमंत्री कार्यालयाला, राजभवनाला लोकभवन नाव दिलेलं आहे, पण मग ह्या सरकारी कार्यालयांमध्ये काय आहे? ह्या प्रांत तहसीलदारांना हे स्वतः इतके मुजोर वृत्तीचे आहेत, त्यांच्या नजरेमध्ये सुद्धा म्हणजे जणू काही आपण थोडं जरी काही एखादा शब्द त्यांना प्रश्न विचारला तरी उद्या ते आमच्या अंगावर धावून म्हणजे तुम्हाला सरकारी कामात अडथळा आणला याबद्दलची कलमं कधीही लावू शकतात. इतकी दहशत या लोकांची झालेली. कशाबद्दल? ही ह्या प्रांत तहसीलदार, ह्या लोकांची दहशत ही कुठल्या प्रकारची दहशत आहे? पोलीस पीआयला एखाद्या आम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही किंवा साहेब हे अयोग्य चाललेलं आहे हे विचारू सुद्धा शकत नाहीये. भले आमच्या एसपीनं जाहीर केलेलं आहे की तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढू शकता वगैरे. तुम्ही मला सांगा की खरंच हे शक्य आहे का? नागरिकांनी सांगावं की हे आपल्याला शक्य होतं का? दैनंदिन जीवनामध्ये शक्य नाहीये. या लोकांना हे लगेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतात. आमच्या नगरपालिकेमध्ये गेलं, मुख्याधिकारी समोरून तुमच्या जातील, परंतु असं मान वर करून किंवा कोणी आहे वगैरे काही नाही, त्यांना काहीच देणं घेणं पडलेलं नाहीये. ही मुजोर वृत्ती कुठून आलेली आहे? आणि आपण कलेक्टर वगैरे ही लोक करतात काय? या लोकांना इतका मान सन्मान मिळतो, परंतु तुम्ही जनतेचे सेवक आहात असा आविर्भाव कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कधीही दिसत नाही. हे तहसीलदार, मुख्याधिकारी, प्रांत या लोकांना खरं तर तळागाळातल्या लोकांपर्यंत जाणं, नागरिक जर आम्ही काही, तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शरद पवारांचा अर्ज सुद्धा तिथले तहसीलदार असे खाली बसूनच स्वीकारतात, ते तुमचं तुमच्याजवळ राहू द्यात, तो राजशिष्टाचार किंवा काय असेल ते, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाहीये, तो तुमचा काही भाग असेल. परंतु जी माणसं काही धार्मिक कामासाठी आलीत किंवा काही अडचणीसाठी आली आहेत, एवढा मोठा ग्रुप तुमच्याकडे, लोक काही तक्रारी किंवा याच्यासाठी तर तुम्ही उठलं पाहिजे असं काही नाहीये, परंतु अगदी ब्लँक चेहऱ्यानं, ब्लँड लुक ज्याला आपण म्हणतो की चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव नाही, की नागरिक आपले आलेले आहेत त्यांचं हसतमुखानं स्वागत करावं. आम्ही पेशंटकडे बघून, मी प्रत्येक पेशंटकडे स्माईल देऊन बघतो, त्याच्यातच लोकांना निम्म बरं वाटतं. असं तहसीलदार आणि प्रांत ही लोक कधी करणार आहेत? एखादा पीएसआय ही कधी करणार आहे या गोष्टी? लोकांना प्लेझंट कसं वाटेल? नोकर आहेत ना. जर तुम्ही पंतप्रधान असून तुम्ही सेवक म्हणवता स्वतःला, तर हे तर तुमच्या पुढे काही नाही, पासंगालाही न पुरणारी माणसं आहेत ही. यांना कुठल्या पद्धतीचा माज आहे? हे योग्य नाही. म्हणजे ह्याला माझच हाच एक शब्द योग्य आहे. अहो मोदीजी, मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की जे जे सरकारी अधिकारी रंगे हात पकडले, त्या नोटांना जी पावडर, अँटी करप्शन ब्युरो जी कारवाई करतं, त्या नोटांना पावडर लावतात, त्याच्यावर त्यांचे फिंगरप्रिंट्स वगैरे येतात, सगळं होतं. रंगे हात पकडल्यानंतर तो जो पंचनामा होतो, अँटी करप्शन ब्युरोनं रंगे हात पकडलेलं आहे, या केसचा निकाल कधी लागतो? कोणी नागरिक म्हणून आम्ही कोणी विचारलंही जात नाही, या केसचा निकाल कधी लागतो? खरं तर तात्काळ ज्या सरकारी अधिकाऱ्याला रंगे हात पकडलेला आहे त्याला तात्काळ सेवेतून निलंबित म्हणजे सस्पेंड वगैरे नाही, त्याला सेवेतून बाहेर घालवून द्या, त्याला बाहेरचा रस्ता दाखवा. अनेक तरुण पडलेले आहेत तिथे, युपीएससी एमपीएससी पास झालेली मुलं रडतायत, 32-35 वर्षी झाली, त्यांची लग्न होत नाहीये, त्यांना कारण तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट देत नाहीये, अशी परिस्थिती आहे. आणि ही जी मुजोर तहसीलदार, तलाठी, प्रांत, कुठलीही सरकारी खाती घ्या, म्हणजे भरपूर पगार पाणी असून अशी आशाभूत सारखी तोंडाकडे बघत असतात की यांच्याकडून काय मिळणार आहे, काय मिळणार आहे. म्हणजे तो माणूस आत आला की त्यांच्या डोक्यात एकच विचार की याच्याकडून किती काढायचे.
प्रत्येक 200-400 रुपयाची गोष्ट जाऊ, शिपोर्ड्यापासून सगळी लोक अशीच आहेत. शिपायापासून त्या आशेनच बघतात. त्यांना लाख लाख रुपये पगार आहेत, तरी सुद्धा ते प्रत्येक नागरिकाकडे अशा आशेनं बघतात. त्यामुळं आपण पंतप्रधान झाल्यामुळं हा भ्रष्टाचार काही कमी झालेला नाहीये. इनफॅक्ट ज्यावेळेस 95ला मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्या काळात शिवसेना भाजपचं जे सरकार आलं मोदीजी, त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची सगळी रेकॉर्ड मोडण्याचं त्यांनी हातात घेतलं आणि लोकांना इतकी धास्ती बसली, कारण ते शेवटी मंत्रिमंडळ ते या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फतच पैसे गोळा करत होतं. इतकी धास्ती बसली की पुढे 25 वर्ष लागली सत्ता मिळायला. पुढे जवळजवळ 15 वर्ष वाट बघायला लागली की लोकांनी सांगितलं की नको, तुम्ही नकोच, ही घाणच नको. इतकी लोक कंटाळली या शिवसेना भाजप युतीच्या त्यावेळेच्या सरकारला. इतकी मी हे कुठल्या मंत्र्यांच्या बद्दल बोलत नाहीये, हा जो सरकारी पातळीवरचा जी आमची कामं ज्या लोकांकडे असतात ना, त्या लोकांची अवस्था सांगतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पैसे गोळा करतात. मग ते वाळू माफिया वगैरे हे तर ते अगदी उच्च पातळीवरून चालू असतं, त्याच्याबद्दल आमच्यासारख्या सामान्य माणसाला काही नाही. पण आमचं सामान्य माणसाचं काही किरकोळ काम जरी असेल ना तरी त्याच्यात सुद्धा पैसे मागतात. आणि मी बोलत होतो की कन्व्हिक्शन रेट किती आहे. अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात पकडलेल्या व्यक्तीला, सरकारी अधिकाऱ्यांचा निकाल फक्त 4% लोकांना काढलं जातं. ते निलंबित होतात, सस्पेंड होतात किंवा नोकरीवरून काढलं जातं. 4%. ज्याला रंगेहात पकडला, ज्याचा म्हणजे व्हिडिओग्राफी केलेली असते, एसीबी ज्यावेळेस जाळ्यात पकडतो त्यावेळेस त्याचा व्हिडिओ पण काढलेला असतो, सगळे सबळ भरभक्कम पुरावे, म्हणजे ह्या माणसानं पैसे मागितलेलेच आहेत याचं कॉल रेकॉर्डिंग सहित लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी या सदर आरोपीच्या विरोधात असताना आणि त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन फक्त अरेस्ट करणं एवढंच काम झालेलं असताना अशी लोक सुटतातच कशी, याच्या संदर्भात सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोच्या काही अधिकाऱ्यांना विचारलं, तर त्यांनी काय फार मजेशीर गोष्ट सांगितली की ज्या समजा एखाद्या शेतकऱ्याला कर्ज पाहिजे म्हणून कोणी पैसे लाच मागितलेली असेल तर तो आम्हाला संपर्क साधतो आणि शेवटी त्यांना पैसे देऊन टाकतो आणि मग आम्ही झडप घालून पकडतो आणि पकडल्यानंतर ती केस होते, ती केस सुरू होते आणि त्या माणसाला तात्पुरतं अटक होते, परंतु लगेच जामीन पण होतो आणि जामीन झाल्यानंतर तो माणूस मग पोरं बाळं घेऊन, बायका पोरं घेऊन गयावया करतो, त्या शेतकऱ्याचे पाय धरतो, मला माफ करा, माझ्याकडून असं होणार नाही वगैरे वगैरे सगळ्या आणाभाका करतो आणि मग शेवटी त्याचंही काम झालेलं असतं, कारण मग सगळंच ऑफिस हादरतं आणि मग त्या शेतकऱ्याला जे काही कागदपत्र पाहिजे ते देऊन मोकळे होतात, त्याचं काम मार्गी लागतं आणि त्याच्यासाठी हे सगळे लगेच त्याच्या त्या खात्यामध्ये काम करणारी जी लोक असतात ही सगळी कोऑपरेशन करतात अशा वेळेस आणि त्या अधिकाऱ्याला वाचवतात की मग त्या शेतकऱ्याला येणं केनं प्रकारे, सर्वसामान्य माणसाला येणं केनं प्रकारे सांगतात की अरे जाऊ दे, आता तुझं झालं ना काम, तुझे जे अडचण होते तुझे पैसे पण परत मिळाले, तुझ्या दुप्पट पैसे दिले, चल तुला पैसे मिळाले. मग तोही बिचारा त्याचा रागही शांत होतो की जाऊ दे आता माझं काम झालंय, त्यालाही पोरं बाळ आहेत, बायका आहेत, सगळे हे म्हणून तोही माणूस सोडून देतो आणि ती प्रकरणं मग नोटा बदलल्या जातात. मग 500च्या ऐवजी पूर्वी 1000ची नोट होती, मग अशा 1000च्या नोटा इन्सर्ट केल्या जायच्या, 1000च्या नोटांच्या ऐवजी 2000च्या नोटा इन्सर्ट केल्या जायच्या आणि मग न्यायालयामध्ये ते प्रकरण सगळं आलं की मग सरकारी यादीप्रमाणे 500 रुपयाच्या किंवा 100 रुपयाच्या 20 नोटा, 500 रुपयाच्या 60 नोटा, हा जो काही आहे तो हिशोब इकडे लागत नाही असं दाखवायचं आणि ह्या अमुक एका नोटांना पावडर लागलेली नाही वगैरे, हे असं होऊन सदर केस खिळखिळी करायची आणि या आरोपींना मोकाट परत सोडून द्यायचं. त्यामुळं कोणीही भ्रष्टाचार करायला घाबरत नाही. ही परिस्थिती आहे. अँटी करप्शन ब्युरोनं एकदा तहसीलदार, प्रांत, पीआय, आत्ता अगदी पिंपरीला परवा त्या वॉर्डन, जो ट्रॅफिक वॉर्डन असतो त्याच्यावर एक लेडी कॉन्स्टेबलला पकडले रंगेहात. एका रिक्षावाल्याला हप्ता बसवला होता की तू 3च्या ऐवजी 4 सीट घेऊन जातो आणि ड्रायव्हरच्या शेजारी पण एखाद्याला बसवतो ना. परवा दिवशीची गोष्ट आहे. त्या बाईंना अटक केलं, लेडी कॉन्स्टेबल, आणि त्याचा वॉर्डन, ट्रॅफिक वॉर्डनला सुद्धा अटक केली. सुटणार आहेत. 400-500 रुपयाचं प्रकरण. त्या बिचारा रिक्षा चालकानं अँटी करप्शन ब्युरोला कळवलं, रंगेहात पकडलं. यांचा निकालच लागत नाही हो. हे सही सलामत सुटून जातात. 2-4 वर्ष इकडे तिकडे सस्पेन्शन, अर्ध्या पगारावर काम कर वगैरे.
त्यांना बरंच असतं अर्ध्या पगारावर काम कर, म्हणजे कामही नाही, तसंही पूर्ण पगार घेऊनही काम करत नाही ती लोक, आणि अर्ध्या पगारावर काम कर म्हणायचं तरी सुद्धा आनंदच असतो, परत ते कलेक्शन त्यांचं चालूच असतं. त्यामुळे मोदीजी, तुम्हाला कळकळीची विनंती आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून, की ही सेवा तीर्थ, लोकभवन ही नावं अतिशय उत्तम आहे, तुमच्याबद्दलचा आदर आम्हाला प्रचंड आहे, तो आणखीन शतपटीने वाढतोय, परंतु या आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित जे सरकारी अधिकारी आहेत यांना वठणीवर आणण्यासाठी काहीतरी योग्य कार्यप्रणाली शोधा. जशी आपण ते थेट खात्यामध्ये रक्कम टाकताय ना शेतकऱ्यांच्या किंवा लाडक्या बहिणींच्या, त्याच्यामुळे मधला भ्रष्टाचार रोखला गेलाय. तसं आणखीन जो रोजच्या दैनंदिन आमच्या ज्या गरजा भागवण्यासाठी जो भ्रष्टाचार आम्हाला दिसतो, डोळ्यानं दिसतो, चालतो, हे थांबण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावीत, एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.